नमस्कार मित्रांनो, सूड भाग 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. जसं की मित्रांनो आपण पाहिलं, पहिल्या भागात जालिंदरला ती भयानक हाडळ चिंचेच्या झाडावर घेऊन गेली. ते चिंचेचं झाड नुसतं रक्तानं माखलं होतं. ते बघून घाबरलेल्या संप्यानं म्हणजेच जालिंदरच्या मित्रानं पलीकडे दिसणाऱ्या झोपडीकडे धूम ठोकली. झोपडीचा दरवाजा जोरजोरात ठोठावला. कोण हाय का, मला वाचवा, कोण हाय का, असं आरडाओरडा करू लागला. म्हाताऱ्यानं दाराच्या पटीतनं बघितलं आणि दरवाजा उघडला. तसं संप्या बोलला, मला आत घ्या, मला आत घ्या. त्याचा घाबरलेला अवतार बघून म्हाताऱ्यानं त्याला आत घेतलं. दरवाजाला कडी लावली. कोण तू, एवढ्या रातच्याला माळावर काय करतोस? मी संप्या, मुंबईवरनं आलोय. फाट्यावरच अंधार पडला म्हणून माळाच्या रस्त्यानं आलो. माझ्या मित्राला ती हाडळ घेऊन गेली, त्याला वाचवा. कोण घेऊन गेलं आणि कुठं गेलं? काय बडबडतोयस? अहो, ती बाई 9 वारी घातलेली होती. तिच्या पायात घुंगरू बी होतं. ती बाई हाडळ असणार, नक्कीच ती हाडळ असणार. तिनं जालिंदरला चिंचेच्या झाडावर नेलं ओढत. वाचवा, वाचवा आम्हाला. हे बघ, ती बाई अमावस्या दिवशी इथल्या लोकांना दिसती. मला पण दिसत होती, पण आजपर्यंत तिनं कोणाला त्रास दिला नाही. मी तुझ्या मित्राला वाचवू शकत नाही, पण तुला सांगतो, आज रातच्याला इथंच थांब. सकाळ झाली की मग जा. संप्याने इकडं तिकडं झोपडीत नजर टाकली. झोपडीमध्ये 4 भांडी सोडलं तर काहीच दिसत नव्हतं. संप्याचे अंग अजून थरथर कापत होतं. त्याच्या डोळ्यासमोर अजून तेच दृश्य दिसत होतं. तेवढ्यात, मुंबईला कधीपासून हाय र? म्हाताऱ्यानं खाकरत विचारलं. आणि काम काय करता तिकडं? 10-12 वर्ष झाली की. जसं गाव सोडलं तसं मुंबईतच आहे आणि स्टेशनला असतो हमाल म्हणून. आणि तुझा तो मैत्र, तो पण हमाल होता. गाव का सोडलं मग? असा प्रश्न विचारताच संप्या जरा ततपप करू लागला. हे कामधंदा नव्हता म्हणून गेलो मुंबईला. संप्या कोपऱ्यात जाऊन बसला. संप्याच्या पळून आणि दमून थकलेल्या डोळ्यावर झोप होती, परंतु भीतीपोटी डोळा लागत नव्हता. संप्यानं शेवटचं म्हणून विचारलं, आपण कंदील आणि तुमची बंदूक घेऊन जाऊया का जालिंदरला सोडवायला? म्हातारा जोरजोरात हसू लागला. अरे येड्या, भूत बंदुकीनं मरतय वय? त्यासमोर आपण काहीच करू शकत नाही. अरे आपण माणसं आहे आणि ती भूत. बराच वेळ दोघांचं बोलणं चालूच होतं. थोड्या वेळानं संप्याला कधी झोप लागली त्यालाच समजलं नाही. माळावर सगळीकडं भयान शांतता पसरली होती. झोपडीतला दिवा मिणमिणत होता. तेवढ्यात हातातल्या बांगड्यांचा आवाज आला आणि त्या आवाजानं संप्याचा डोळा उघडला. समोर बघतो तर काय, म्हातारा चुलीपुढं बसला होता आणि ती बाई म्हाताऱ्याचं पाय दाबत होती. हो, तीच ती हाडळ. आता ती तिच्या खऱ्या रूपात आली होती. आता संप्यानं तिला ओळखलं होतं. ते बघून संप्याच्या अंगावर सर्रकन काटा आला. त्याला काय करू आणि काय नको झालं. त्यानं उघडलेलं डोळं परत झाकलं आणि ते काय बोलतात ते ऐकत गप पडला. आबा, मी नाही सोडणार ह्याला. आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलं ह्यानी. सुलभे, तू म्हणत्यास ते बरोबर आहे, पण माझं ऐक. मी काय म्हणतोय ते तरी ऐक. पटतंय का बघ, आणि मग तुला काय निर्णय घ्यायचा तो घे. बोला आबा. अगं, याला तू मारला तर आपल्या अंगावर जो दोष लावलाय तो मिटणार आहे का? ह्याला मारशील तू,
तुझा सूट घेशील, परंतु आपल्यावर जो आळ आहे तो कोण मिटवणार? हे बघ, आपण याला गावात सोडू आणि सगळं खरं खरं सांगायला लावू गावासमोर. म्हणजे आपल्यावरचा डाग मिटल आणि तुझ्या या भटकत्या आत्म्यास शांती मिळेल. या तुझ्या बापाला अजून दुसरं काय नको बघ. हो हो, मी जाऊन सांगेन खरं खरं सगळ्यांना. संप्या झटकन उठून बोलला. त्याचा आवाज ऐकताच सुलभी झटक्यात हवेत उडाली आणि संप्याच्या मानगुटीवरच जाऊन बसली. ती भयानक रूपात आली होती हे पाहून म्हातारा पण घाबरला. त्यानं जोरात हाक दिली, सुलभे, काय करण्याआधी एकदा विचार कर. क्षणभरासाठी संप्याला वाटलं आपण मेलोच आता. रात सरत होती आणि पहाट डोकं वर काढत होती. तसं सुलभी चिंचेच्या दिशेला गायब झाली. म्हातारा सरसावला. डायरेक्ट संप्याच्या डोक्यालाच बंदूक लावली. असं वाटतंय हिथंच तुझा मुर्दा पाडावा, पण नाही, तू गावात जाऊन सगळं खरं खरं सांगायचं, तरच तुझा जीव वाचल. नाहीतर मी काय, सुलभी पण तुला वाचवू शकणार नाही. आत्ताच्या आत्ता निघ. सकाळ झाली होती. संप्या ओढा पार करून गावात पोचला. गेल्या गेल्या झालेली सगळी हकीकत गावातल्या पुढाऱ्यांना सांगितली. पुढाऱ्यांनी 4 माणसं पाठवली आणि चिंचेच्या झाडाखाली पडलेलं जालिंदरचं प्रेत गावात आणायला सांगितलं. त्याचं चिन्ह विचिन्न अवस्थेत असलेलं प्रेत बघून गाव घाबरून चिडीचूप झाला होता. आता संप्यानं सगळ्या लोकांना संध्याकाळी मारुतीच्या मंदिरात बोलावलं होतं. दिवस सरला. गावात दिवं लागण्याची वेळ झाली. तसं हळूहळू माणसं मारुतीच्या मंदिरात जमू लागली. सगळी माणसं जमली. जालिंदरच्या जाण्यानं सगळा गाव हळहळला होता. त्यामुळं गावातलं एकन एक माणूस मंदिरात जमा झालं होतं. संप्यानं बोलायला सुरुवात केली. जालिंदर आज आपल्यात नाही. कदाचित मी पण तुम्हाला इथं दिसलो नसतो, पण मी इथं आज जिवंत आहे ते हेच सांगण्यासाठी. 12 वर्षापूर्वी गावच्या जत्रेत एक घटना घडली होती. आपल्या गावातल्या देवीचे दागिने चोरीला गेलं होतं. ते दागिनं बाहेरच्या कुणी बी चोरलं नव्हतं, तर मी आणि जालिंदरनं चोरलं होतं. आणि आम्ही चोरीचा आळ त्यावेळी गावात आलेल्या तमाशातल्या लोकांवर घेतला. त्यावेळी तमाशाचा फडाला आम्ही मुद्दामून आग लावली आणि सगळीकडं बोंबाबोंब केली की देवीचं दागिनं ह्यांनीच चोरलं म्हणून. त्या दिवशी तमाशातली काही लोक पळून गेली, पण काही माणसं आणि सुलभा तमासगिरीन आमच्या तावडीत सापडली. माळावरून ती लोक जात असताना आम्ही गावातली लोक घेऊन गेलो आणि माळावरच्या चिंचेखाली त्यांना गाठलं आणि लाठी काट्यानं त्यांच्यावर हल्ला चढवला. त्या हल्ल्यात त्या सगळ्यांचा जीव गेला. सुलभा तमासगिरीन सुद्धा त्यात रक्तबंबाळ होऊन मेली. तुम्हाला सांगतो, म्हणून ती अमावश्याला गावातल्या सगळ्यांना दिसत होती, परंतु तिनं आजपर्यंत कोणाला काही केलं नव्हतं. कदाचित ती आमचीच वाट बघत होती. आम्ही दोघं ते दागिनं घेऊन मुंबईला गेलो आणि गावात खोटं सांगितलं की आम्हाला मुंबईला नोकरी लागली म्हणून. जालिंदरला तिनं मारून टाकलंय आणि मला जीवन ठेवलंय ते हेच सांगण्यासाठी मी संप्या इथं सगळ्यांच्या समोर सुलभा तमासगिरीन आणि तुम्हा सगळ्यांची माफी मागतो. सगळं गाव हे ऐकून अवाक झालं होतं. हो, अजून एक गोष्ट सांगायची राहिली. त्यो माळावर झोपडी करून राहिलेला म्हातारा पारदीन आहे, तो सुलभा तमासगिरणीचा बाप आहे, बाप. हे ऐकताच जालिंदरचा भाव उठून उभा राहिला. म्या त्या म्हाताऱ्याला सोडणार नाही. सगळी माणसं जालिंदरच्या भाऊ काशीनाथकडे बघत होती. काशीनाथ रागात तिथून निघून गेला. सगळी लोक स्तब्ध होऊन बघत होती. परंतु मारुतीच्या मंदिराच्या बाहेर झाडामागं एक कोंबडं अंगावर घेतलेला माणूस सगळं काही ऐकत होता. तो दुसरा तिसरा कोण नसून
तोच झोपडीतला म्हातारा होता. माणसांनी ओळखण्याच्या आतच तो म्हातारा गायब झाला. म्हाताऱ्याच्या मनासारखं झालं होतं. त्यानंतर थोड्या वेळातच सगळं गाव पांगलं. लोक आपापल्या घरी गेली. जेवण करून सगळ्यांची निजानीज झाली. आज गावात भयान शांतता होती. परंतु झालेल्या घटनेनं अर्ध गाव जागच होतं. थोड्या वेळातच एकाएकी गावातली सगळी कुत्री माळाच्या दिशेनं तोंड वर करून नरळू लागली. कुत्री रात्रभर रडत होती आणि नरळत होती. रात सरली, सकाळ झाली. संप्या नुसताच उठून अंगणात मिसरी घासत होता. तेवढ्यात गावातला हनुमा पळत आला. संप्या, अरे संप्या, अरे काशीनाथ, अरे काय झालं काशीनाथला? अरे जालिंदरचा भाऊ काशीनाथ माळावरच्या चिंचेखाली मरून पडलाय. हे ऐकून संप्याच्या सर्रकन अंगातून काटा आला. पाय थरथर कापू लागले. तो जागेवरच खाली बसला.